नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जात असतो. जीवन कितीही कठीण असले तरी त्यामध्ये करण्यासारखे नेहमीच काहीतरी असते, ज्याच्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. ज्याला संधी मिळते तोच नशिबवान असतो. लाख मोलाचा सल्ला ऐका. मिळालं सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालं दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्या अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच झाली आहे, आणि हाराल तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहे. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही. मागे आपला विषय निघाला की समजायचं आपण पुढे चाललोय. एक तहानलेला माणूस एका दुकानदाराला म्हणतो, शेठजी, प्यायला थोडे पाणी द्याल का? दुकानदार फोनवर बोलत असतो. फोनवर हात ठेवून तो म्हणतो, पाणी द्यायला आता कोणी माणूस नाहीये. तहानलेला माणूस गोड आवाजात प्रेमाने म्हणतो, थोड्या वेळाकरिता तुम्हीच माणूस व्हाल का? लक्षात असू द्या, कधीच कोणाची परत येण्याची वाट पाहू नका. कारण ते हरवलेले नसतात, ते बदललेले असतात. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. लक्षात असू द्या, आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले त्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले, झरा बोलून किती दिवस राहणार? तुला समुद्र नाही का बनायचं? त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले, मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले, कारण तिथे पण वाकूनच पाणी पित असतो. आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते, आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते. हे वाक्य नेहमीच लक्षात असू द्या. 1. मी उद्यापासून सुरुवात करेन. 2. ही माझी चूक नाही. 3. मी नाही करू शकत. 4. तो ती नशीबवान आहे. 5. मी खूप थकलोय. 6. तुम्हाला बोलायला सोपे. लक्षात असू द्या, संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. संधी आणि सूर्योदय दोन्ही एक साम्य आहे. उशिरा जाग होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात. एक पाऊल यशाकडे, एक प्रेरणादायी कथा. हे ऐकल्यावर तुमच्यासाठी अशक्य काहीच नाही. विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयीच झालो असं नव्हे. लक्षात असू द्या, माणसाने समोर बघायचं की मागे, ह्यावरच पुष्कळचं सुख-दुःख अवलंबून असतं. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जात असते. त्यामुळे वेगळे बना. महत्त्व वेगाला नाही, तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललोय याला असतं. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असतो. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाया खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कोणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही. संधी देणाऱ्याला धोका आणि धोका देणाऱ्याला संधी कधीच देऊ नका. कारण लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ती अडचण तुम्ही स्वतःच सोडवू शकता. आयुष्यात 3 संघर्ष असतात. 1. जगण्यासाठीचा संघर्ष. 2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष. आणि 3 म्हणजे ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीचा विरोधकांचा सिंहांचा वाटा असतो. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आपले संदेश पटत असतील तर कमेंटद्वारे टाईप करून आम्हाला नक्कीच कळवा. लक्षात असू द्या, माझ्या प्रत्येक कठीण क्षण तुमच्या हृदयात लपलेली काळजी होती, आणि
तुमच्या हृदयातली माझी काळजी मला अडचणीत मिळालेली पहिली मदत होती. धन्यवाद आई, माझं आयुष्य आनंदी केल्याबद्दल. कोणाची साथ मिळेल अशी अपेक्षा असेल तर सोडून द्या. आजपर्यंत जो मोठा झाला तो कायम एकटाच होता. जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणं. लक्षात असू द्या. कम्फर्ट झोनमधून तुम्ही बाहेर पडा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता. संकट तुमच्यातली जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठीच येत असतात. आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन. कारण हा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही हे मला ठाऊक आहे. लक्षात असू द्या. खोटं बोलून कोणाला आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल. आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या आनंदात चंद्रच गमावला. पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा तुमच्या मनात होत असतो. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणेच म्हणजे जिंकणे होय. अपेक्षांचा भार हा खांद्यावर लादलेल्या ओझ्यासारखा असतो. कितीही रस्ता सोडला तरी ठरवून दिलेल्या ठिकाणीच घेऊन जावा लागतो. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त मनाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात. कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन हे असावे लागत असते. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील. अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते. त्यामुळे वेगळे बना. माऊली हे आपल्याला परत परत सांगतात. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोट नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, तुमची नाती नाही. लक्षात असू द्या. जीवनात डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचं मागचं कारण हे प्रत्येक वेळी दुसऱ्याला सांगण्यासारखं नसतं. मूर्खाने ते कारण विचारायचं नसतं आणि शहाण्याने ते कारण सांगायचं सुद्धा नसतं. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलोच नाहीये. दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका. स्वामी भक्तांनो, असे वागा. जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात ते तुमची आस धरतील. एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून इग्नोर करते, तुमच्याकडे लक्ष देत नाही. तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्त्वाची आहे. सगळ्याच गोष्टीकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं. हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती हवी असते. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय? लोक तर देवाला पण नावं ठेवतात. लक्षात असू द्या. मन चांगलं ठेवा. हिशोब कमाईचा नाही, कर्माचा होणार. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच संपून जाते, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोतीच बनतो. थेंब तोच, परंतु कोणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व, त्याची पत प्रतिष्ठा अवलंबून असते. आशा सोडायची नसते. निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. स्वामी भक्तांनो, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. लक्षात असू द्या. माऊली म्हणतात, हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारे स्वतःहून म्हटलं पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. तर स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका किंवा तुमची अडचण टाईप करायला विसरू नका. आपल्या नेतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. सकारात्मक विचार केला की नकारात्मक काहीच उरत नाही. जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही. कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. आयुष्य जगायचं कसं ते शिकवतील विचार हे असे असावेत. जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका. त्यांनी जे दिले आहे त्याबद्दल फक्त त्यांचे आभार माना. माऊली म्हणतात,
एक मानसशास्त्रीय सत्य आहे का, खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायी, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, साधीसंध व विश्वासघाती असतात. तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षड्यंत्र ते रचत असतात. याउलट जी माणसं तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या वृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तात नसतं. ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू, पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे. हारला तरी चालेल, पण जेव्हा काहीच मनासारखं घडत नसेल, सगळीकडे अंधार दिसत असेल, तेव्हा एक गोष्ट ऐका. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये त्याची क्षमता असते. लॉटरी फक्त पैशांनीच नसते, तर जीवनात चांगल्या माणसांची साथ मिळणे ही सुद्धा एक लॉटरीच असते. माऊली म्हणतात, पाण्याहून हे शिका, जोराच्या लाटेने कदाचित झुडपं विखुरली जाऊ शकतात, पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते, त्यामुळे शांत राहायला शिका. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असतील तर ते तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यातले इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. कारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा. तुमच्या सद्वर्तनांची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे तुम्ही समजा. जवळचं नातं असलं तरी सांगायलाही नको वाटतं. उच्च शिक्षित असूनही माणसालाच माणूस वाटते मॅड. इंटेरियर केलेल्या घरामध्ये धोतर वाटतंय ऑड. सगळेच पाहुणे, सगळेच मोहिवणे कसे काय पॉश असतील. माऊली म्हणतात, उन्हातान्हात तळणारी माणसं काळी पडणारच. गरिबाने गांजल्यावर चेहऱ्यावरचा रंग उडणारच. कुरूप ते नाहीत, कुरूप आपणच झालोय. प्रेम नात्यावर करायचं सोडून दिसण्याला भुलून गेलोय. तर स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. माऊली म्हणतात, सावली देऊ शकणाऱ्या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमकी विचारायचंच असतं, किती क्षणाचं आयुष्य असतं. आजचं अस्तित्व उद्या नसतं, म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं, कारण इथे कोणी कोणाचं नसतं. जाणारे दिवस जात असतात, येणारे दिवस येतच असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचं गणित आपण सोडवायचंच असतं. माऊली म्हणतात, आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्याला खरा आनंद मिळत असतो असे आपण समजा. लक्षात असू द्या, विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते, आधार देते, प्रेम देते. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला. दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका. लक्षात असू द्या, योग्य वेळी धाडस अंगी संचारत नसल्याने भीतीमुळे निम्म्याहून अधिक लोक आपल्या कार्यात कायम अपयशी ठरत असतात. माऊली म्हणतात, लक्षात असू द्या, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका. वाटू शकला तर आपला आनंद वाटा. लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, कारण दुःख त्यांच्याकडे पण भरपूर आहे. एकदा आपले कर्तव्य सिद्ध झाले की संशयाने बघणाऱ्या नजरासुद्धा आपोआप आदराने झुकत असतात. माऊली म्हणतात, संधी देणाऱ्याला धोका आणि धोका देणाऱ्याला संधी कधीच देऊ नका. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, ते बदलते आपण त्या एका मिनिटात घेतलेल्या निर्णयावरून. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. नाते ही कधीच नैसर्गिक
रित्या तुटत नाहीत, कारण ते मरते एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. एकदा आपले कर्तव्य सिद्ध झाले की त्यांचा जास्त विचार करू नका, कारण त्यांना काही फरक पडत नाही. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं कुठपर्यंत थांबायचं हे कळण्यासाठी. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात. रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊल आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहत असते. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे. माऊली म्हणतात, गरज संपल्यावर निघून गेलेल्या माणसांपासून सावध राहणे अतिशय महत्त्वाचे असते, नाहीतर अशा व्यक्ती आयुष्यभर टोचतच राहणार आहेत. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणेच महत्त्वाचे असते. संधी देणाऱ्याला धोका, धोका देणाऱ्याला संधी कधीच देऊ नका. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे, लोकांचं काय. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. अडचणीशिवाय जीवन आणि मिठाशिवाय जेवण बेचवच आहे, किंवा आपण खोटे आहोत असं त्यांना वाटायला लागतं. आत्मविश्वास आणि चिकाटी ह्या यशाचे गिरुकिल्ली आहेत. एखाद्या व्यक्तीला खूप त्रास दिल्यावर त्याचा तळतळाट लागतो, हे सत्य आहे का? आयुष्य फार लहान आहे भक्तांनो, लक्षात असू द्या. माऊली म्हणतात, नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान करिता काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ कधी रिकामी करत असते. सांगितल्यावर काळजी करणारे खूप असतात, पण आवाज किंवा मूड ओळखून काय झालं तुला असं विचारणारे खूप कमी असतात. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवते, रिकामा खिसा मात्र दुनियेतली माणसं दाखवतो. लक्षात असू द्या. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की स्वतःवर विश्वास ठेवा. काहीही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही. आपली प्रत्येक चूक ही आपली गुरु असते, कारण ती आपल्याला काही ना काही नक्कीच शिकवून जात असते. जीवनात कधी कोणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब सुद्धा बुडवू शकत नाही. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते, एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोनच गोष्टी कधी संपू देऊ नका, एक मनाचे बालपण आणि दुसरे म्हणजे अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळत असतो. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भावना कळायला मन लागते, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते. चांगले जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसे नाही तर सुखी समाधानी निरामय आयुष्यच लागते. वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत नाही वेळ बदलण्यासाठी. आयुष्यामधील काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत जरी नसल्या तरी त्या दुःखत असतात. लक्षात असू द्या. माऊली म्हणतात, आयुष्य आपण किती खरे आणि किती खोटे आहोत माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळत असतो. आयुष्यामधील काही जखमा या अशा असतात की त्या दिसत जरी नसल्या तरी त्या दुःखतच असतात. वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी. पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हे जीवनाचे खरे सुख आहे. आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो, तो दुसरा मुलगा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होत असतो. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर तुमच्या व्यथा तुडवण्यात आणि माथा बुडवण्यात लोक खूप सराईत आहेत. ये बात जो हमेशा याद रखना. लक्षात असू द्या. माऊली म्हणतात, चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकून असतात. स्वामी भक्तांनो, आयुष्यात ताकदीची गरज त्यांनाच लागते ज्यांना काही वाईट करण्याचे असते, नाहीतर जगात सर्व काही मिळायला फक्त प्रेम पुरेसे असते, कारण प्रेमाने जग जिंकता येत असते. सत्य अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे इतरांमध्ये प्रेम निर्माण होईल. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहत असतो.
माणसाने सोनं व्हावं की सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं, बस एवढंच ना? परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं, जिथं जावं त्याचं सोनंच करून यावं. पैशाच्या कमतरतेमुळे स्वप्ने अपूर्ण राहत नाहीत, स्वप्न अपुरी राहतात अपुऱ्या इच्छाचमुळे. लक्षात असू द्या, आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला नशीब म्हणतात, सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव, आणि थोडे कमी सापडूनही आनंद घेतो त्याला म्हणतात जीवन. मृत्यूला सांगावे, ये कुठल्याही रूपाने ये, पण जगण्यासारखे काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबवावे लागेल. परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला प्रभाव आणि पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात. कोणाच्याही मागे जास्त धावू नका, तुमची किंमत कमी होईल, कारण आपण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्यच असते. प्रत्येक वेळी जाऊन दे म्हणून आपण समोरच्याला बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलेच पाहिजेत. नका रडू त्यांच्यासाठी ज्यांना तुमची किंमत नाही. त्रास कितीही मोठा असू द्या, फक्त डोळे लावून ऐका. जे प्रयत्नात आपली रात्र वाया घालवतात तेच स्वप्नांच्या ठिणगीला अधिक हवा देतात. लक्षात असू द्या, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकट्याने पुढे जावे लागेल. लोक तुमच्या पाठीमागे तेव्हा येतात जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. सुरुवात होते. नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात. माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण समोरच्याला कधीच कमी समजू नये. माऊली म्हणतात, जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरोधात जात आहे असं वाटत असेल ना, तर लक्षात ठेवा की विमानाला वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावेच लागते. दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं. वेळ तर सर्वांचीच येते, झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं. राग तर सर्वांचीच होत असते. आयुष्यात दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते, पण आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेला क्षण जगायचं, हे आपणच ठरवायचं असतं. जो व्यक्ती म्हणजे माऊली म्हणतात, यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करणेच असतं. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.